नमस्कार मंडळी, बरोबर 6:45 वाजले आता आणि आज इतका उशीर झाला आहे ना गोठ्यातल्या कामाला. शेण पण आपलं तसंच आहे, बरोबर 4:45 वाजेपर्यंत लाईटच राहिली. तर दळणे पण दिवसभर गेलेले आहेत दळायला आणि चटण्या पण बऱ्याचशा कुटायच्या होत्या, त्याच्यामुळे बराचसा उशीर झाला. सगळं झाल्यानंतर थोडासा मिठी घास गवत ही शाळ्यांना कापून आणलेलं, ते शेणसुद्धा आपलं तसंच आहे, फक्त खुराक टाकलेलं आहे. आणि आपलं रानातलं उसाला आपल्या तोड पण आलेली, तिकडं नाही जायची गरज लागलेली आपल्याला. पण भैयाला थोडंसं ट्रॅक्टर बाहेर हे काढेपर्यंत आहे ना, तो तिकडे गेला, त्याच्यामुळं इकडलं काम सगळं तसंच राहिलेलं आहे. आणि तर हे बघा, ह्यांची धडपड फक्त ह्या जे हे आहे ना, तर ह्याची फक्त कालवा ह्याच्यासाठी की त्या दुसरी एक शेळी आपली आहे ना, तर तिला धर म्हणजे मग मी दूध पेणार म्हणून त्याच्यासाठी त्याचं कालवा करते. आणि ते माझ्या मागं येतं आहे, सारखं पायात घोटावतं आहे. आणि आज शेळ्याची गव्हाण आहे ना, ही बाहेर आणलेली आपण इकडं, तिथं जास्तच राडा करायला लागलेला आहे आता. आणि थंडी पण जरा कमी वाटते, बघू 9-10 वाजेपर्यंत कसं होतं आहे ती. नाही तर मग शाळा फक्त आपण नेऊन बांधून ही पिल्लं आपली मोकळीच होते. तर बघा, नुसते पायात हे फिरते ते, हे फक्त शेळीला धर म्हणजे मी दूध पितो असं ह्या पिल्लाचं चाललेलं आहे. आणि त्याच्यामुळे हे पायात सारखं मध्ये करते. आणि हे बघा, शेणसुद्धा आता पडलेलं आहे आपलं. अगोदर शेण टाकू, नंतर मग धारा काढू.